राधिका तर इतक्या वेळपर्यंत कधीच झोपत नाही. हां, आता म्हटलं ऑफिसवर जायचा वेळ होऊन राहिला आणि हे अजूनही झोपलीच आहे. काय माहीत काय झालं, तब्येत किब्येत बरी नाही वाटून राहिली का काय माहीत. राधिका, 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 काय झालं, किती उशीर झाला पाय ना. ऑफिसवर जावं लागते ना मला, उठणं. अरे, इथे तर किती ताप आहे. हिचं तर पटलं पूर्णचं पूर्ण अंगच गरम होऊन गेलं. चटकेच लागून राहिली हिच्या अंगाची तर. किती ताप आहे इले. आता काय उठू इले. उठून तर नाही राहिली हे. राधिका, राधिका उठणं. पाय किती ताप आला तुले. उठ खरी राधिका. अहो, मला मला खूप ताप आहे हो. माझं मन नाही करून राहिलं उठायला. माझं पूर्ण अंग दुखून राहिलं. मला मला खूपच कसंच वाटून राहिलं. म्हटलं पूर्ण अशक्तपणा आला. पण पण तुम्हाला तर ऑफिसला जायचं आहे ना. हो राधिका, ऑफिसला तर जायचं आहे, पण जाऊ दे. तब्येत बरी नाही आहे ना तुझी. आईसोबत तू दवाखान्यात चालली जाजो आणि जाऊ दे. आजच्या दिवस काय होते, नाही नेला तर डबा. आता तुझी तब्येतही बरोबर नाही आहे ना. जाऊ दे, मी पाहतो. आईला सांगतो तुला घेऊन जायचं दवाखान्यात. दवाखान्यात जाजो, अशी पडली नको राहायचो दिवसभर, नाही तर पडली राहायची पलंगावर. दवाखान्यात जाजो, मी आईला सांगून देतो. आणि कामगिमाचं टेन्शन नको घेऊ. आई आहे, रश्मी आहे, पाहून घेईन ते. तू आराम करा. बरं बरं. 10 वाजले म्हटलं. ते आमची महाराणी अजून खोलीतून बाहेर निघाली. म्हटलं बाहेर निघाले. कोणाला चहा देईन का कोणाला पाणी देईन, काहीच नाही. मस्त झोपून राहिली. म्हटलं कायची झोपून राहिली तर 10 वाजून गेले तर बाहेर निघायचा काही पत्ताच नाही बाप्पा. काय झालं बरं रश्मी. काऊन एकटीच बडबड करून राहिली. काय झालं म्हणता आई तू. पाय ना 10 वाजून गेले ना. म्हटलं तुझ्या सुनीले तिच्या खोलीत गेली होती. म्हटलं मी मस्त झोपली आहे, मस्त पांघरून किंगरून घेऊन. म्हटलं कोणाची चहाची फिकर नाही, कोणाच्या पाण्याची फिकर नाही. मस्त झोपा काढून राहिली तू सुनता. तू तर मोठी सांगून राहिली होती मैसून मस्त आहे म्हणे, अशी तशी. आता पाय ना 10 वाजता झोपून राहिली ना. 10 वाजून गेले तर उठाचा पत्ता नाही ना, काही नाही तुझ्या सुनीचा. अम्मा झोपलीच आहे का ते सुनी. तिला माहित नाही का पिंट्याला जा लागते म्हणून ऑफिसवर. आता 10 वाजले. आता केव्हा जाईन तो आणि केव्हा करन. त्याला डबा नाही ना, काही नाही. थांब पाय तुम्ही काय आहे तर घे ना. त्या डोक्यावर चढवायचे हो ना. म्हटलं हे ना तिचे. मस्त चढून राहिली होती सुनीला डोक्यावर. मैसूनलाई चांगली आहे, मैसूनलाई चांगली आहे. आणि मला वाईट साईड बोलून राहिली होती तू. घे ना आता तू सून. जाऊ दे, त्यासोबत काही बोलण्यात अर्थ नाही आहे. मी पाहतो काय आहे आणि काय नाही गोष्ट तर. आई, मी काय म्हणतो, मी चाललो म्हटलं ऑफिसवर. अमाय पिंट्या, तू ऑफिसवर चालला म्हटलं. डबा नाही, काही नाही. आणि दिवसभर का उपाशी राहशील काय तिथं. आणि राधिका कुठे गेली. राधिका उठली नाही का डबा गिबा करायसाठी, का झोपलीच आहे अजून पप्पा. नवऱ्याची काही फिकर आहे का नाही आहे तिले, का डब्बा करून द्या लागते का काही करून द्या लागते. हे असं चांगलं आहे की तिचं 10 वाजेपर्यंत झोपणं. हवा आई झोपली नाही आहे ते. म्हटलं तिने लय ताप आला आणि झोपली नाही ते. रात्रभर कणकण करून राहिली होती. मला असं वाटलं का अशीच करून राहिली असन, पण नाही का आता तिला सण ताप येऊन गेला. आता तू काय कर, तिला घेऊन जातो दवाखान्यात. मी तर चाललो ऑफिसले, मला तर होत नाही. तूच घेऊन जायचो मग. निघतो मग मी, उशीर होऊन राहिला मला. अमाय पिंट्या, पण रे उपाशीच जातं काय रे. चहा नाही पेला ना, काही नाही पेला, डबा नाही ना, काही नाही. दिवसभर तसंच राहशील काय. मग तू येतही नाही दुपारी गिपारी जेवण करायला. रश्मी जाय बरं, करून दे बरं दादाला नाश्त्याचं आणि डबाही बांधून दे. 2-3 पोळ्या टाकून दे आणि भाजी गिजी करून दे त्याला. चालला जाईन तो डबा गिबा घेऊन. मी 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 करू काय डबा. मी नाही करत. मी कायले करू. उठव ना राधिका वहिनीले. ते करा ना तिच्या नवऱ्याचं. मी कायले करू. तिच्या नवऱ्याचं तिलाच करावं लागल. अहो रश्मी, तिला ताप आहे ना म्हणते. तिला नेतो ना मी दवाखान्यात थोड्या वेळानं. तेव्हापर्यंत करून दे तू दादाला डब्याचं. नाश्त्याचं बनवून दे आणि डब्याचं करून दे. पटापट होऊन जाते. मी की नाही करून देत. मी कायले करून देऊ. मला नाही जमत तुमच्या स्वयंपाकघरात. काय आहे आणि काय नाही कुठं. आम्ही कुठं पाहत बसू. पाहत बसाले. आता मी काय जात असतो का स्वयंपाक खोलीत. कोणती गोष्ट कुठं आहे आणि कुठं नाही. मला नाही जमत. करा तुम्ही काय आहे तर तुमचं. बाई हे पोरगी कोणत्या कामाची नाही आहे. म्हटलं कोणत्याच कामाची नाही आहे. जाऊ दे ना बाई, जाऊ दे. मी एखाद्या हॉटेलवर नाश्ता करून घेईन आणि जेव्हाच काय आहे येतो ना मी. लवकरच येतो. जास्त उशीर नाही लावून, आज लवकर येऊन जातो. नाही रे पिट्ट्या, उपाशी कायला जातं. थांब तू 10 मिनिटं बस. मी तुला पोहा गिया करून देतो. पोहाच घेऊन जा डब्यावरही आणि नाश्ते करून घे पोह्याचाच. बातच करून देतो मी. थांब तू थांब. उपाशी नको जाऊ मग. आई काय लिहा वया दगदग करतं. जाऊ दे, एखाद्या दिवस नाही घेतला डबा तर काय होते. जाऊ दे, मी बाहेरच करून घेईन. तसंही मला नाही काय लय उशीर होऊन राहिला. आता काही डबा गिब्याले नाश्त्याले थांबायला पुरते काय. तसंच मला 15-20 मिनिट जास्त उशीर होऊन गेला. निघतो मग मी. आणि चहाही तिकडेच पिऊन घेईन आणि नाश्ताही करून घेईन. जाऊ दे, काही तू टेन्शन नको घेऊ. अमाय पोरकं बिगर नाश्त्याचं आणि बिना डब्याचं चाललं गेलं बाप्पा. दिवसभर काम करावं लागते. आता भूक नाही लागेल काय. आणि बाहेरचं खाल्ल्यानं सारी ॲसिडिटी वाढून जाते त्याची. आता कसं करू बाप्पा मी. का बाई काय झालं तर वहिनी मस्त होती. काहीच नाही दुखून राहिलं होतं तिचं. आणि आजच तिला असं काय झालं का मस्त पांघरून गिंगरून पडली आहे म्हटलं बिछाण्यावर. मस्त पलंगावर झोपली आहे. आणि काय नाही दुखून राहिलं का नाही दुखून राहिलं तर का अशीच ढोंग करून राहिली तर. पाय बरं
तू जराशी जाऊन. नाही बरं रश्मी, ढोंग कायले करन. आता आपण पाहून राहिलो ना तिले. ढोंगिंग करून राहिले सन, खरंच तब्येत तिची बरोबर नसन. अहो आई, लय चालू चीज आहे म्हटलं ते. राधिका वहिनी तुला नाही माहीत, करून नाही राहिली असेल तर ढोंग अशी करते म्हटलं ते, का ओळखूही नाही यात. तुलाच वाटते तिचं खरं कसं वाटते तर. काय होय, कायची चर्चा होय दोघी मायलेकीची? काय नाही हो, अशाच गोष्टी करून राहिलो होतो. का बा म्हणता? हां, मला पिंट्या जाताना दिसला. आता त्याच्या हातात तो डबा नाही होता ना, काही नाही होता. हां, तसाच तो बॅग घेऊनच चालला गेला. काहून त्याला डबा गिबा दिला नाही काय? अहो ते राधिकाची तब्येत बरोबर नाही म्हणते, म्हणून ते उठली नसन सकाळी आणि डबा गिबा बनवला नसन, म्हणून त्यानं काही सांगितलं नाही ना काही नाही. आणि आता उशीर होऊन राहिला म्हणे. त्याला म्हटलं नाश्त्याचं करून देतो म्हटलं, घेऊन चालला जाय म्हटलं, डबाही घेऊन जाय नाश्ता करून घ्या म्हटलं. पण पोरगं थांबलंच नाही, उशीर होऊन राहिला केलं आणि चालला गेला. अरे काय झालं राधिकाले? हां, तब्येत बरोबर नाही आहे तर दवाखान्यात नेलं दिले. आता पोरीवर सगळा भार येऊन जाते, पाहुणेचा याचा त्याचा. हां, आता ते एकटी किती करणार आहे? एकटी करायले आता त्यात इले काही शिकवलं नाही. हां, हे तर काही तिला करू लागत नाही. आता ते बिचारीच करते, तर मग आता ते केल्यानं कुठं ना कुठं तर निघणारच आहे ना. पाय घेऊन जा बोला तिला दवाखान्यात घेऊन जाय, आराम कर म्हणा. काय हो बाबा, नुसतं म्हटलं तुम्हाला फक्त मौका पाहिजे म्हटलं मला बोलायचा. इकडून तिकडून काही ना काही टोमणे मारतच राहता तुम्ही मायावर. गोष्ट कोणती राह, टोमणे मायावरच येते म्हटलं तुमचे. टोमणे तर येणारच आहे ना. हां, दिवसभर बसली राहतं, दिवसभर मोबाईल पाहतं म्हटलं, आणि कडवा तिथंही नाही उचलत. हां, तुझ्या मायनं तर तुला काही शिकवलं नाही. करच आहे ना थोडंसं घरचं काम केल्यानं हातपाय मोकळे राहते. हां, मोकळे राहिले मग नुसतं बसली राहतं, मोबाईल घेऊ. हां, पाय बरं आता ते पोरगी काम करू म्हटलं तिची तब्येत खराब झाली. आणि तू पाय तिले पाहिले नाही गेली ना काही नाही, आणि तू गोष्टी करून राहिली. पाहिलं काय तिले काय झालं आणि काय नाही, तर का इथंच तिले भडकवायची कामं करून राहिली तुझ्या मायले. मी काय जाऊ त्याला पाहिले. तब्येत खराब झाली का नाही झाली का ढोंग करून राहिली तुमची सुनता, ढोंग करायले. मला नाही आहे कोणाला भडकवा गिकवायचे धंदे. तुम्हालाच वाटते असं वाटाले, आणि तुमच्या दिमागात अशा खुरापती चालते म्हटलं, माया नाही चालत. ह्या पोटीच्या बराबर तू लागू नको म्हणता. हां, म्हटलं ह्या इले त्या काहीच चांगलं नाही शिकवलं म्हटलं. हां, आणि त्या पोरीला घेऊन जाय दवाखान्यात, पैसे किशी लागन तर पहिले सांगतो. बरं पाहतो ना. पण म्हणता तू तिला दवाखान्यात घेऊन जाशील तर स्वयंपाक न करायचा. हां, आता 10 वाजून गेले. आता ते दवाखान्यातून तर मग तिला जेवण करायला नाही द्या लागन काय? हां, मग जेवायचं पहा ना काही काय आहे तर, कोण बनवते काय बनवते तर. माय बाबा येते आता मायावर. आता मलाच म्हणेन ना ते स्वयंपाकाचं. माहिती आहे मला, माय बाबा बरोबर म्हटलं गेरात घेते म्हटलं माया आईले. अहो स्वयंपाकाचं कसं, आता तिला दवाखान्यात घेऊन जाईल तर मग स्वयंपाक कशी करू मी? माय बहीण आताही तूच करतं काय स्वयंपाक? हां, सांग ना तिला रश्मीले स्वयंपाक करून ना. अरे कुठे गेली हे? कुठे चालली रश्मी? इकडे ये ना. हां, कामाच्या वेळेस बराबर पल्ला झाडतं म्हटलं तू. हां, बराबर निघतं. कुठेच नाही चालली होती ना बाबा, इथंच होती. कुठे चालली गेली होती काय? फक्त तिकडे सरकली होती मी उलीशी. काय म्हणून राहिले? काय म्हणून राहिले काही नाही. तिची म्हटलं तब्येत बरोबर नाही आहे राधिकाची, तर स्वयंपाक कर म्हटलं पटपट. आणि ते दवाखान्यातून येईन, तिला जेवण करायला दे, नामाला दे. जाय बरं पटपट कर बरं घरचे कामं. मैं आजचा स्वयंपाक बरोबर नाही बनत. आई करते ना. आई तू करते ना स्वयंपाक? तू आजचा स्वयंपाक मस्त जमते म्हटलं. मला एवढी चांगली भाजी नाही करता येत, तुला मस्त करता येते. तूच करून घे भाजी घ्यायची, पोहे घ्या. माझ्या हाताने काही जमत नाही बरोबर. पण रश्मी, मी राधिकाला घेऊन दवाखान्यात जातो ना. तू करून ठेव तेव्हापर्यंत स्वयंपाक. बोलणं कसं जमते तुले? हां, बोलण्यात तर म्हटलं एवढी काही चुकली होती तू, आणि स्वयंपाक नाही जमत आहे ना. बरोबर आहे ना, बोलण्यात जास्त दिमाग चालवा लागते, स्वयंपाकात नाही चालवा लागत, म्हणून ते जमत नसून तुले. बोलणं बरोबर जमते. नाही बाबा माझ्या मार्क्स लागले राहते. हे पाय रश्मी, जास्त लाडावून नको जाऊ म्हटलं. तिच्या येईपर्यंत म्हटलं पोरीच्या येईपर्यंत स्वयंपाक गिंपाक करून ठेव. हो करून ठेवते. या माणसाले फक्त माझ्या पोरीतच दोष दिसते. सुनीत तर म्हटलं काहीच दोष दिसत नाही या माणसाले. सुनीत दोष दिसाले. आणि नुसतं माझ्या पोरीच्याच मागं राहते म्हटलं. आता त्याची सून खरंच बिमार आहे का नाही आहे काय माहीत, का तशीच ढोंग करून राहिली तर ढोंग कराले. का एवढी बिमार आहे का तिच्याकडून उठणे निघून राहिलं उठाले. तसाच चाललं गेलं माझ्या पोरगं, डबा नाही दिला ना काही नाही दिलं. जास्तच करून राहिली आता ते. तिला डोक्यावर बसून घेतलं ना मी, तर जास्तच करून राहिली. पाहतो ना जाऊन किती तब्येत खराब आहे आणि कितीक नाही. जातं का नाही जात स्वयंपाक खोलीत? का इथंच राहतं? मला पाहत उभी राहत. उभे राहिल्याने काय स्वयंपाक होऊन जाईन काय? जाय लवकर पटपट स्वयंपाक कर. जातो ना, जाऊन राहिली ना. एवढं काय बोलून राहिले, जाऊन राहिली. माय बहीण आपल्याला चांगलं नाही वाटत ह्या पोरीसोबत असं बोलायले. आता किती काय म्हटलं तर लाईनी पोरगी होती ना ते. किती लाडाची. पण हेच लाड म्हटलं आपल्या लेकरीच्या अंगात येते. पण लेकरीच्या अंगात याले पहा ना आता. सासरीचं नावच ती घेऊन राहिली, सासरीचं नाव घ्याले. आणि येईले जर जास्त लाडवलं ना म्हटलं तर हिथंच पाय पसरून देईन, पाय पसरवाले.
म्हणून हिच्यासोबत असं जरासं असाच व्यवहार करावा लागल. तेव्हापर्यंत हिच्या लक्षात आणि हिच्या ध्यानात नाही, बरोबर ध्यानात याले. हिले स्वतःच्या संसाराची सूत लावासाठी म्हटलं असं करावंच लागेल हिच्यासोबत. आता त्याच्यासाठी मला कोणी वाईट म्हणो का काही म्हणो, का कोणी असा म्हणू का कसा बाप आहे म्हणून ह्या, पण मला म्हटलं माझ्या लेकराचं सुख पाहिजे, बाकी काहीच नाही. आणि लेकराचं सुख तिच्या सासरीच आहे म्हटलं. माहेरी काय आहे? 2 दिवसाचं माहेर. खरं सुख तर सासरातच भेटते म्हटलं, सासरीच भेटते लेकरं. माहेरीत काय भेटते? मायबाप मेले का सगळं गेलं. मायबाप आहे तेव्हापर्यंत सगळं काही आहे. मायबाप नाही राहिले तर मग काय आहे? पोरीपारीचं सासरी. भावानं केलं नाही केलं, वहिनीनं केलं नाही केलं, मग कोण आहे? जेव्हापर्यंत मायबाप राहते तेव्हापर्यंतच राहते म्हटलं ठाकूर की. मायबाप गेले का सगळं चाललं जाते. म्हणून ह्या पोरीले समजावायचा प्रयत्न करून राहिलो, पण हे पोरगी आहे का समजतच नाही समजवाले. काय आहे आता, असंच चालू आहे. हे तर मस्त झोपली आहे म्हटलं. झोपाले माल घुलून घेतलं, अंगावर एवढं वजन ठेवून घेतलं आणि मस्त झोपली. राधिका, 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 उठ ना बाई. काय झालं तुले, सांग ना. एवढंसं मोठं वजन घेऊन घेतलं अंगावर आणि झोपून गेली. एवढं गरम गरम पांघरून घेतलं नाही आणि गरम होऊन जाते. उठ ना, उठून बस ना जराशी. हो आई, माझं ना एवढं अंग दुखून राहिलं म्हटलं का उठायला मनच नाही करून राहिलं. आणि ताप एवढा आहे का तापीनं डोकं लय दुखून राहिलं. म्हटलं उठणं होतच नाही म्हटलं मायाकून. पण बिचारे राधिका, तू उठशीनच नाही, चालशीनच नाही तर कसं होईल मग. आता आपल्याला चालून तर दवाखान्यात जास लागेल ना. पण आई उठणं शक्यच नाही आहे. खूपच त्रास होऊन राहिला म्हटलं, खूपच त्रास होऊन राहिला. हे पहा आजकालच्या पोरी, कसा नाजूकपणा दाखवते. आता म्हटलं चल म्हटलं तर नाही म्हणते, उठ नाही होत म्हणते. एवढा नाजूकपणा भरला हिच्या अंगात. बरोबर म्हणते कधी कधी रश्मी. का नाटक करते का काय माहीत. लगे काय उठणे निघून राहिलं का हिच्याकून. उठणं व्हायले लयच दाखवते रयशीपणा. सांगतो मग पिंट्याच्या बाबाले, आणा म्हणून एखाद्या रिक्षामिक्षा. नेतो मग गेले बसून तिथं. खरीच गोष्ट आहे, सासू सासऱ्यांचं कितीही केलं ना तर म्हटलं नावच नाही निघत. आता काय मला एवढं काय खुशी आली का असं झोपायची. पण यांना माझी काहीच कदर नाही, काहीच कदर नाही. तर मित्रांनो, तुमच्यासोबतही झालं आहे का असं. जेव्हा तुम्ही बिमार होते तर तुमची सासू पण तुमच्यासोबत असंच करत होती काय. असं करत असली असती तर काय तुम्ही जीव लावाल त्या सासूले, आणि कसा जीव लावाल. तुमच्यासोबत झालं आहे का असं. झालं असेल तर सांगा मग आम्हाला कमेंट करून.